आता आपण एक नवीन AI टूल शिकणार आहोत. हे आहे InVideo AI. हे काय करतं तर आपण टेक्स्टमध्ये एखादा पॅरेग्राफ किंवा एखादी स्टोरी दिली तर तो त्याचा व्हिडिओमध्ये रूपांतरण करतो. म्हणजेच AIचा वापर करून तो काय करतो, तुमची स्क्रिप्ट वाचतो आणि त्याचा एक छानसा व्हिडिओ बनवतो. त्या स्क्रिप्टच्या अनुषंगाने तो एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. तर आपण बघूया हे InVideo AI कसं वापरायचं ते. सगळ्यात पहिले गुगलवर आपण InVideo AI असं टाकूया. InVideo AI क्लिक केलं की जो पहिला सर्च रिझल्ट येतो त्याच्यावर आपण क्लिक करायचं आहे. माशाचं चिन्ह आहे, लक्षात ठेवा, त्याचा आयकन, तो बघून क्लिक करायचं. तर आता आपल्यासमोर विंडो ओपन झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले लॉग इन करूया. जर तुमचं लॉग इन नसेल तर तुम्ही साइन अप करून तुमचं अकाउंट क्रिएट करून लॉग इन करू शकता. तर आता ह्याचा इंटरफेस हा खूप सोपा आहे. ह्याने आपल्याला डायरेक्ट व्हिडिओ क्रिएशनच्याच विंडोवर आणलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही साधारणतः बघू शकता जिथं आपल्याला स्क्रिप्ट किंवा आपला काही टॉपिक किंवा काही माहिती ॲड करायची आहे टेक्स्टच्या स्वरूपात आणि ज्याचा व्हिडिओ बनवायचा आहे ते आपल्याला या चौकोनामध्ये भरायची असते आणि ह्याच्यामध्ये साधारण 32,000 कॅरेक्टरचं लिमिट असतं. तर आता आपण जेव्हा हे InVideo AI म्हणजेच टेक्स्ट टू व्हिडिओ AIच्या मदतीने जो व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी मी एक स्क्रिप्ट घेतली होती की जी सगळ्यांना समजेल आणि हे टूल आपल्याला समजायला जास्त पद्धतीत सोपं जाईल. त्यासाठी मी एक गोष्ट लिहिली होती आणि गंमत म्हणजे ती गोष्ट पण मी AIच्याच मदतीने लिहिली होती, ChatGPTचा वापर करून. ही गोष्ट आहे ससा आणि कासवाची. आपण सगळ्यांनी शाळेमध्ये ही गोष्ट शिकलेली असेल. ह्याला आपण एक इन्स्पिरेशन टेल म्हणू शकतो की ससा आणि कासवाच्या शर्यतीमधनं आपण जे लेसन्स घेतलेत त्याचा आपल्याला फायदा होतो. तर आता ही जी स्टोरी आहे ती मी इथून कॉपी करतोय. ही जी कॉपी केलेली स्टोरी, हा जो विंडो आहे मधला InVideo AIचा, ह्याच्यामध्ये पेस्ट करतोय. आता या टूलची खासियत अशी आहे, हे जरी आपल्याला अर्ध पेड आणि अर्ध फ्री असं म्हटलं तरी हे टूल आपल्याला फ्रीमध्ये व्हिडिओ तयार करून देतो. आणि पेडमध्ये काय फीचर आहे मी आता पुढे तुम्हाला सांगणारच आहे. फ्री आणि पेडमधला डिफरन्स काय आहे ते. आता मी इथं जी स्टोरी टाकली आहे या मधल्या चौकोनात तिथं पेस्ट केली आहे आणि इथं जनरेट व्हिडिओवर क्लिक करत आहे. आता मित्रांनो, InVideo AI हे थोडीशी इंटरनेट बँडविड्थ त्याला जास्त लागते. इंटरनेटचा स्पीड चांगला लागतो. त्याचं कारण असं आहे की हे ऑनलाईन GPU यूज करतं आणि व्हिडिओ क्रिएशनला हेवी बँडविड्थ ही लागतेच थोडीशी. त्यामुळे एक थोडासा तुम्ही पेशन्स नक्की ठेवा व्हिडिओ तयार होताना. आता सगळ्यात पहिले त्याने आपली स्क्रिप्ट ॲनालाइज केली आहे. आता तुमच्या एक लक्षात येईल त्याने स्वतःहून इथं टायटलसुद्धा दिलेलं आहे, द रॅबिट अँड टर्टल शोडाऊन अ टाइमलेस टेल. म्हणजे त्याने स्वतःसुद्धा टायटल दिलं आहे. आता तो कंटेंट ॲनालाइज करतोय. तर मित्रांनो, आता मी मगाशी म्हणालो होतो की InVideo AI हे फ्रीमध्ये पण काही अवेलेबल आहे आणि पेडमध्ये पण काही फीचर्स अवेलेबल आहेत. तर फ्रीमध्ये जे फीचर्स आहेत त्याच्यामध्ये InVideoचा वॉटरमार्क येईल, प्लस तो जे स्टॉक मीडिया आहे म्हणजे जे इंटरनेटवर अवेलेबल ॲसेट्स आहेत त्याचा वापर करून व्हिडिओ बनवेल. पेड व्हर्जनमध्ये तो काय करेल, आपली स्क्रिप्ट वाचेल आणि त्यानुसार इथं जनरेटिव्ह मीडिया दिसते तर तो काही ॲसेट्स जनरेट करेल. तर आपण फ्रीमध्येच हा व्हिडिओ बनवणार आहोत. तर आता आपण स्टोरी दिली आहे, तर आपल्याला ती ॲनिमेशनच्या फॉर्ममध्ये हवी आहे कारण एक टेल आहे, ॲनिमेशनच्या फॉर्ममध्ये कामाला येईल. तर त्यानंतर मी इथं स्टॉक मीडियावर सिलेक्ट करेल. इथं त्याचं ड्युरेशन मॅक्सिमम 2 मिनटं ठेवेल कारण गरज नाही, आपला ऑडियन्स त्यांनी स्वतःच बरोबर निवडला चिल्ड्रन. आणि आपण हा व्हिडिओ कुठे यूट्यूब शॉर्ट्स म्हणून पण देऊ शकतो, इंस्टाग्राम रील्स म्हणून पण देऊ शकतो. तर आपण इथे एक यूट्यूब शॉर्ट्स म्हणून करूया. त्याचं एक ड्युरेशन ठरवलं आहे. आता आपण व्हिडिओ इथं कंटिन्यू करूया आणि व्हिडिओ क्रिएशनला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, मी जसं म्हणालो होतो की ह्याला वेळ लागतो, तर एक थोडासा वेळ हे व्हिडिओ बनवायला घेणार. तर पेशन्स ठेवा आणि आपला व्हिडिओ तयार होईल. मित्रांनो, तर आपला हा व्हिडिओ तयार झालेला आहे. आपण हा इथं पण प्ले करू शकतो किंवा डाउनलोड करून प्ले करू शकतो. आता इथं बघा, इथं जसं म्हणाल होतं आपण फ्री व्हर्जन वापरणार आहोत. तर इथं आपण वॉटरमार्कला येस करू, हे नॉर्मल करू आणि आपण हा डाउनलोड करूया. हा इथं रेंडर होत आहे. रेंडरिंग झाली की हा आपण डाउनलोड करून व्ह्यू करून बघूया.
आता व्हिडिओ डाउनलोड झालेला आहे. Ready for an epic forest race? Let's dive in. Once upon a time, in a lush green forest, a proud rabbit and a determined turtle decided to race. As soon as the race began, the rabbit sprinted ahead, leaving the turtle far behind. Confident of his victory, he saw a shady tree and thought, "The turtle is too slow. I have time for a quick nap." Meanwhile, the turtle kept moving steadily, step by step. The sun began to set, and as the turtle approached the finish line, the rabbit woke up in shock. He dashed forward, but it was too late. The turtle had already won. The forest cheered for the turtle, and the rabbit learned an important lesson. Slow and steady wins the race. Remember that, folks. तुम्ही इथं बघू शकता की आपण यूट्यूब शॉर्ट्स म्हणालो होतो म्हणून त्याने बरोबर त्या स्क्रीन साईजमध्येच व्हिडिओ बनवला आहे. तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने व्हिडिओ बनवू शकता. तर तुम्ही नक्की InVideo AI वापरा. तुम्ही एखादी तुमची स्वतःची स्क्रिप्ट लिहा आणि त्यानुसार तुम्ही व्हिडिओ क्रिएट करा. उषा नेक्स्ट जेन अकॅडमीमध्ये तुमचे भविष्य घडवा. आताच सामील व्हा.